नमस्कार, जय शिवराय. अगदी लहान मुलांना आवडणारा हा स्वीट ब्रेड, अगदी नो ओव्हन, नो इस्ट, नो मिल्क पावडर, अगदी तुम्ही घरातील साहित्य वापरून करू शकता. पाहू शकता मी ब्रेडचं भांडं पण वापरलेलं नाही. अगदी पार्सलच्या कंटेनरमध्ये आपण हा ब्रेड केलेला आहे. अगदी स्पॉन्जी असा ब्रेड होतो आपला. पाहू शकता तिचं काप पण किती छान निघलेले आहेत. ही लहान मुलांना तुम्ही सँडविच बनवून देऊ शकता किंवा तसंही खाला तर अगदीच उत्तम लागतो हा ब्रेड. चला तर पाहू या ब्रेड कसा करायचा. साहित्य: अर्धी वाटी मैदा, पिठी साखर, फ्रेश दही, कस्टर्ड पावडर, त्यानंतर पेढा पावडर आणि इसेन्स. सर्वप्रथम 2 ते 3 चम्मच मी असं दही घेतलेलं आहे, फ्रेश दही जे खट्टा नसलेलं. त्यानंतर पेढा पावडर, मी ही घरीच बनवलेली आहे पेढा पावडर, जी पेढ्यापासून बनवलेली आहे. याचाही व्हिडिओ मी टाकेन. जर मिल्क पावडर असेल तर तुम्ही टाकू शकता 2 चम्मच. त्यानंतर पिठी साखर, पेढा गोड असल्यामुळे मी पिठी साखर कमी टाकत आहे, 2 ते 3 चम्मच टाकलेली आहे पिठी साखर. हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपण 2 चम्मच कस्टर्ड, मार्केटच्या स्वीट ब्रेडमध्ये कस्टर्ड असते, जेणेकरून टेस्ट खूपच छान लागते ह्या कस्टर्डमुळे. आता कस्टर्ड असल्यामुळे तुम्ही इसेन्स नाही घातलं तरी चालेल. त्यानंतर अर्धी वाटी मैदा, हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर मी आता इथे 4 चम्मच दूध घालणार आहे. त्यासाठी पहिल्यांदा 2 चम्मच आधी घालायचे, जेणेकरून आपलं बॅटर जास्त पातळ आणि जास्त घट होणार नाही. अशा प्रकारे 4 चम्मच मी दूध घातलेलं आहे. पाहू शकता ईस्ट नाही तरीही आपलं बॅटर किती ईस्टसारखं झालेलं आहे, थोडं असं फुललेल्यासारखं आहे. नंतर आपण 2 चम्मच दूध घालून अशा प्रकारे पुन्हा एकदा फेटून घ्यायचं, एक साईडच फेटून घ्यायचं. त्यानंतर आता आपण 2 चम्मच तेल घालणार आहोत. अगदी आपण जे जेवणामध्ये वापरतो तेच तेल आहे, ते 2 चम्मच घालून पुन्हा एकदा फेटून घ्यायचं. एक साईडनंच फेटा, जेणेकरून आपलं बॅटर स्पॉन्जी होतं, आपला केक स्पॉन्जी होतो. त्यानंतर 1 चम्मचला पण कमीच आहे थोडासा बेकिंग सोडा आणि 1/4 बेकिंग आपला खायचा सोडा. पहिला बेकिंग सोडा घालायचा, नंतर सोडा घालायचा. सोडा जरा कमी घालायचा बेकिंग सोड्यापेक्षा. अशा प्रकारे पुन्हा एकदा मिक्स करून, जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही असं बॅटर केलेलं आहे. नंतर तुटी फुटी घालायची, अगदी तशी घातली तरी चालेल, साखरमध्ये मिक्स केली तरी चालेल. अशा प्रकारे तुटी फुटी घालून एकदा पुन्हा मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आता आपण पार्सलच्या कंटेनरमध्ये हे बॅटर ओतून घ्यायचं. त्याच्या आधी आपण कढई फ्रीहीट करायला ठेवायची 10 ते 15 मिनटं स्लो गॅसवरती. नंतर आपण आपल्या पार्सलच्या कंटेनरमध्ये किंवा जर तुमच्याकडे ब्रेडचा भांडा असेल तर तुम्ही हे बॅटर त्यात ओतून अशा प्रकारे टॅप करून घ्यायचं. आणि आपला आता ब्रेड हा 10 ते अर्धा तास आपला हा बेक करायला ठेवायचं. हे बॅटर अर्ध्या तासामध्ये आपला ब्रेड अगदी छान होतो. पाहू शकता आपला ब्रेड अगदी तुम्ही चाकूने किंवा काठीने म्हणजे आपल्या स्टिकने पाहू शकता ब्रेड झाला आहे की नाही. त्यानंतर झाल्यानंतर त्यावरती तूप लावून एक 10 ते 15 मिनटं झाकून ठेवायचा, जेणेकरून वरची बाजू आपली कडक होणार नाही, कठीण होत नाही. अशा प्रकारे आपला ब्रेड तयार आहे. आणि तुम्ही अगदी सोपी पद्धत आहे, तुम्ही घरीही बनवू शकाल असा ब्रेड आहे. नक्की जरूर करा आणि मला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ अगदी घरातील साहित्य वापरून कसे करायचे असतात अशा प्रकारे सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तयार आहे आपला स्वीट ब्रेड अगदी मार्केटसारखा. नक्की जरूर करा. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.